महाराष्ट्रात सध्या एकच प्रश्न गाजतोय, तो म्हणजे वारकरी संप्रदायात प्रतिगामी विचारांची घुसखोरी झाली आहे का? आणि या वादाच्या केंद्रस्थानी आहेत महाराष्ट्रातील ज्येष्ठ आणि अनुभवी नेते शरद पवार. कारण त्यांनी थेट दावा केलाय की वारकरी संप्रदायातील 60% कीर्तनकार प्रतिगामी आहेत. इतकंच नाही, तर अशा लोकांची यादी तयार होत असल्याचं देखील त्यांनी म्हटलंय. यामुळे आता राज्यात मोठा संघर्ष निर्माण झालाय. एका बाजूला वारकरी संप्रदायाचा तीव्र विरोध पाहायला मिळतोय, तर दुसऱ्या बाजूला काही विचारवंतांनी या वक्तव्याला समर्थन केलंय. म्हणजेच आता हा वाद फक्त धार्मिक स्तरावर मर्यादित न राहता सरळ वैचारिक संघर्ष बनलाय. पण नेमकं पवारांनी असं का म्हटलं आणि या वक्तव्यामागचा खरा अर्थ काय? आता याचे कोणकोणते परिणाम उमटू शकतात, या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधत या वादातील सर्व बाजू जाणून घेऊयात अगदी सविस्तर पद्धतीने आजच्या या व्हिडिओमध्ये. आजच्या बातमीचे लेखक आहे मेहुल मराठे. तर मित्रांनो, वारकरी संप्रदायाला महाराष्ट्रात एक महत्त्वाचे स्थान मानले गेले आहे. राज्याच्या इतिहासात त्याचप्रमाणे सांस्कृतिक ओळखीत या संप्रदायाचा एक महत्त्वाचा वाटा आहे. आज देखील अनेक लोक देश विदेशातून महाराष्ट्रात वारकरी संप्रदायाचे विचार जाणून घेण्यासाठी येतात. ज्या काळात महाराष्ट्रासह संपूर्ण देशात जातीवाद, उची नीची भेदभाव या प्रकारच्या गोष्टींनी जन्म घेतला होता, त्या काळात वारकरी संप्रदायाने सर्वांना समतेचा संदेश दिला. महाराष्ट्रातील प्रसिद्ध संत जसे की संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम हे सर्व देखील वारकरी भक्ती परंपरेचा भाग होते. पण आता अशा महान इतिहास असलेल्या वारकरी संप्रदायाबद्दल शरद पवार यांनी धक्कादायक वक्तव्य केलंय. शरद पवार यांनी दिल्लीतील एका कार्यक्रमात बोलत असताना या संदर्भात वक्तव्य केलं. ते म्हणाले की वारकरी संप्रदायासारख्या समानतेच्या चळवळीत आता प्रतिगामी विचाराचे लोक घुसखोरी करत आहेत. विशेषतः काही कीर्तनकार आणि प्रवचनकार यांच्या माध्यमातून अंधश्रद्धा आणि धर्मांध विचारांना बळ दिले जात आहे. वारकरी संप्रदायातील 60% महाराज हे प्रतिगामी विचारांचे आहेत. अशा प्रकारे शरद पवार यांनी वारकरी संप्रदायाच्या बदलत्या स्वरूपावर चिंता व्यक्त केली. आता यामुळे त्यांच्या या वक्तव्याला वारकरी संप्रदायातील लोकांकडून जोरदार विरोध करण्यात आला आहे. शरद पवार यांनी अनेक वेळा आपण नास्तिक असल्याचं सांगितलं आहे, पण कोणीही अशा प्रकारे वारकरी भक्ती परंपरेचा अपमान करत असेल तर ते सहन केले जाणार नाही, असा पवित्रा काही वारकरी संप्रदायातील संघटनांनी घेतलाय. तर मित्रांनो, वारकरी संप्रदाय हा नेहमीच पुरोगामी आणि सर्वसमावेशक मानला जातो. मात्र असे असले तरी देखील गेल्या काही काळापासून काही कीर्तनकारांच्या विधानावरून समाज माध्यमात वाद सुरू होता. याच वादाचा संदर्भ देत शरद पवारांनी हे भाष्य केल्याचं सांगितलं जात आहे. पवारांच्या मते वारकरी संप्रदायाचा बुरखा घालून काही लोक अंधश्रद्धेचा आणि विशिष्ट विचारधारेचा प्रचार करत आहेत. दिल्ली येथील भरलेल्या प्रशासकीय महिला अधिकाऱ्यांच्या संमेलनात जी पुस्तिका प्रकाशित करण्यात आली, त्यामध्ये शरद पवारांचा हा लेख प्रकाशित करण्यात आलाय. पण सर्वात मोठा वाद सुरू झाला जेव्हा शरद पवार म्हणाले की आम्ही वारकरी संप्रदायातील अशा लोकांची यादी तयार करत आहोत. पण सर्वात मोठा वाद तेव्हा सुरू झाला जेव्हा शरद पवार म्हणाले की आम्ही वारकरी संप्रदायातील अशा लोकांची यादी करायला सुरुवात केली आहे. महाराष्ट्रातील एका अनुभवी आणि ज्येष्ठ नेत्याच्या अशा वक्तव्यामुळे राज्यभरातून प्रतिक्रिया उमटायला सुरुवात झाली. या प्रकरणात भाजपने देखील पवारांवर निशाणा साधलाय. भाजपच्या मते शरद पवार गेल्या अनेक काळापासून वारकरी संप्रदायाला हिंदू धर्मापासून तोडण्याचे काम करत आहेत. या संदर्भात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की महाराष्ट्राच्या राजकारणात आणि प्रगतीत शरद पवार यांचे महत्त्वाचे योगदान आहे. तरी देखील वारकरी विचारांशी त्यांचा फार संबंध नाही, कारण शरद पवारांनी राज्यात उभी केलेली चळवळ विधर्मी होती. याबद्दल स्वतः शरद पवारांनी देखील अनेक वेळा मान्य केले. म्हणून मला असं वाटतं की शरद पवारांना जवळ वारकरी संप्रदायाबद्दल कदाचित योग्य माहिती नसावी, म्हणून त्यांनी याबद्दल लिहिलेला लेख आणि केलेले भाष्य अत्यंत चुकीचे आहे. त्याचप्रमाणे भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन म्हणाले की वारकरी संप्रदाय हा हिंदू धर्माची झेंडा उंच करणारा संप्रदाय असून अर्बन नक्सली टोळीचे काही लोक मोठ्या प्रमाणात या संप्रदायात घुसखोरी करत आहेत. शरद पवारांनी याबद्दल देखील भाष्य करावे. त्यासोबतच राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट म्हणाले की वारकरी संप्रदाय हा सर्व जाती धर्मांना सामावून घेणारा आहे, म्हणून हिंदू धर्माला बदनाम करण्यासाठी अशा प्रकारचा प्रयत्न केला जातोय.
भाजप सोबतच वारकरी संप्रदायाकडून देखील तिखट प्रतिक्रिया समोर आल्या आहेत। विश्व वारकरी सेनेकडून देखील पवार यांच्या वक्तव्याचा समाचार घेण्यात आलाय। ब गणेश महाराज शेटे याबद्दल बोलताना म्हणाले की वारकरी संप्रदायाने आजपर्यंत अंधश्रद्धा निर्मूलनाचं कार्य केले, त्याचप्रमाणे सर्व धर्म आणि जातींना सामावून घेतले। पण जर कोणी हिंदू धर्मावर आघात करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याची गय केली जाणार नाही। जर कोणी व्यक्ती धर्माच्या नावाखाली चुकीचे काम करत असेल तर वारकरी संप्रदायाने नेहमी त्याला विरोधच दर्शवला आहे। या शब्दात त्यांनी वारकरी संप्रदायाची बाजू मांडली। एकीकडे शरद पवार यांच्या वक्तव्याला विरोध होत असताना दुसरीकडे महाविकास आघाडीचे नेते त्याचप्रमाणे डाव्या विचारसरणीच्या लोकांनी त्यांच्या वक्तव्याचं समर्थन केले। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ या संदर्भात म्हणाले की वारकरी संप्रदायाचे विचार संविधानाच्या विचारांप्रमाणे समानतेचा संदेश देतात। वारकरी संप्रदाय हा महाराष्ट्रातील पुरोगामी विचारांचा कणा आहे, त्यामुळे वारकरी संप्रदायात प्रतिगामी विचारांचा प्रवेश हे शरद पवार यांचे वक्तव्य अगदी योग्य आहे। अशा प्रकारे त्यांनी शरद पवारांची पाठराखण केली। त्याचप्रमाणे काँग्रेस नेत्यांनी हे देखील स्पष्ट केले की महाविकास आघाडीतील सर्वच घटक पक्ष वारकरी संप्रदायाचा आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीचा आदर करतात। पवारांनी केलेले वक्तव्य त्यांचे वैयक्तिक मत असू शकते। या प्रकरणामुळे पुन्हा एकदा सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शाब्दिक युद्ध रंगले। वारकरी संप्रदायातील विचारांना प्रत्येक व्यक्ती आपल्या दृष्टिकोनातून वेगवेगळ्या पद्धतीने पाहतो, म्हणूनच त्याबद्दल प्रत्येकाचे वेगवेगळे मत असणं स्वाभाविक आहे। पण अशा प्रकारे एका विशिष्ट संप्रदायातील 60% लोकांवर धर्मांधपणाचा आरोप लावणे हे खरोखर धक्कादायक आहे। मित्रांनो, ही होती या प्रकाराची अगदी सविस्तर बातमी। या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं? शरद पवार यांच्याकडून करण्यात आलेला हा दावा योग्य आहे की अयोग्य? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल्ड MH आपल्या YouTube चॅनलला। धन्यवाद।